दमत नाही मला. अहो लगेच बॅगीत आम्ही सुद्धा करतो जमा. तुमचं काय सांगावं? विठाला विठा कीर्तनात खोटं बोलायचे होय. करतो जमा, खावं लागतंय ते. आणि मग असं माऊली नाव आहे. या माऊली शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो बघा. मा म्हणजे मानवता, बर का. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. हे ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली असे म्हणतात. विठाला विठाला असे ज्ञानवर आहे. नामाचं महात्म्य सांगतात, भक्तीचं महात्म्य सांगतात. ज्ञानोबरायांना एकदा नामदेव महाराजांची संगती लागली. कशी लागली बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे इच्छा प्रकट केली, पांडुरंगाकडे, देवा मला तीर्थयात्रा करण्याकरता जायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा परंतु माझ्यासोबत नामदेव महाराजांना पाठवा.
देव म्हणजे ठीक आहे घेऊन जा. घेऊन जा म्हणल्याच्या नंतर ही बातमी कळाली नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांची तळ्याची आई पाण्याला गेली. कुठं? म्हणजे तळपायाच्या आत मस्ताकडे. त्यांना म्हटलं तळ्याची आई कुठे गेली? म्हणजे तळ्याची आई कुठे माहिती का? नामदुर्पेश आहे ना, कुठे गेली? पाऱ्याला गेली. म्हणजे तळपायाच्या मस्ताकडे गेली. नामदेव महाराज थै थै करीतच आले. हे देवा, अरे आपलं परवाच काय ठरलं होतं, मी तुला सोडून कोणासोबत जाणार, आणि आज म्हणतोस ज्ञानेश्वर महाराज बरं जाणार नाही. अरे नामा, मी तुला कोणाबरोबर पाठवायला लागलो हे तरी पहा ना. नाही म्हणले मी जाणार नाही तेव्हा. अरे ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच आहोत. समजूत काढली नामदेव महाराजांची. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार. ज्ञानेश्वर. देव म्हणतात नामदेव महाराजांना, ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच आहोत. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे, तू आणि मी नाही तुझ्या ज्ञानदेव. आत्मा माझा, मी एकच आहोत. अशी समजूत नामदेव महाराजांची काढली. नामदेव महाराज म्हणतात देवा मी जातो, पण माझी एक काय अट आहे. आता जवळच जेडीपीचं काय आलं, इलेक्शन आले. तुम्ही काय म्हणतात? मत देतो, पण आमची एक काय अट आहे. काय? सभागृह बांधून द्या गावाला. मग काय करतो? मत देतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे तुमच्या लक्षातलं उदाहरण ते सांगितलं. नामदेव महाराज म्हणले देवा मी जातो, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, आणि नेगे मी तयाचे. देवा, ज्या देवाच्या कमरेवर हात नसतील त्या देवाचं दर्शन घेणार नाही. ठीक आहे, अशी निष्ठता पाहिजे महाराज. परमार्थामध्ये निष्ठता असली ना, बरं का बाबादाजी, तुमची निष्ठता होती म्हणून आज तुमचं कल्याण झालंय. बघा बाबादाजीला विचारा, त्यांनी त्या दिवशी सुदाम बाबाच्या समाधीपाशी मला सांगितलं. त्यांचा ते व्हिडिओ बी या ठिकाणी मी टाकलेला फेसबुकला. बरोबर आहे का? ते म्हणले मी बाबांची निष्ठेने सेवा केली, मला मुलगा होत नव्हता. सुदाम बाबा काय म्हणले माहिती का त्यांना? काय म्हणले सांगा? अहो सांगा ना. बघा ते म्हणले पुढच्या वर्षी जर मुलगा नाही झाला पुजारी मामा तुम्हाला, तर मी काय करीन? अहो झाला ना मुलगा. काय साधूचे शब्द आहेत महाराज, साधूचे शब्द खरे होते महाराज. सुदाम बाबाची कीर्ती काय सामान्य का महाराज? गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती महाराज. आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आणि आता ऐसे कोणी नव्हे, आता ऐसे कोणी होणे नव्हे. आता सुदाम बाबा सारखे संत होणार नाही, स्वामी सारखे संत होणार नाही, ज्ञानोबराय सारखे संत होणार, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ होणार. याच्यापेक्षा श्रेष्ठ होईल किंवा कमी होईल, पण असा ग्रंथ होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. दर्शन मी त्याचं दर्शन घेणार नाही ज्या देवाच्या कमरेवर हात नसेल. ठीक आहे. आणि मग तीर्थयात्रेला निघाले. आता धावत्या वेळा सांगतो, बरेच जण डुबली घ्यायला लागले बरं का. तीर्थयात्रेला निघाले आणि गेल्याच्या नंतर पंजाब या क्षेत्रामध्ये गेले, गुमान या गावामध्ये. बरोबर आहे का? आपण गुमानला जाऊन आलो सप्ताह. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दोघांना तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज योगी होते. योगी असल्यामुळे त्यांना सूक्ष्म रूप त्यांनी घेतलं. खाली विहिरीत पाणी पिऊन आले. पाणी थोडं होतं आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओ नामदेव महाराज जाणं म्हणले पाणी पिऊन या. नामदेव महाराज म्हणले, ओ ज्ञानेश्वर महाराज तुम्ही योगी आहात, तुम्हाला कोणतंही रूप घेता येतं, पण मी काय योगी नाही. मी कोण आहे? भक्त आहे. जर माझ्या देवाला काळजी असेल तर देव मला इथं पाणी आणून दे. आणि मग त्या ठिकाणी नामदेव महाराज विहिरीच्या त्या काठावर बसले
आणि देवाचं नाम चिंतन करायला लागले. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. इतके रंगून गेले महाराज. अहो काय बघता, माझ्याकडं एवढी विहीर जसं उसा चालू केल्यावर भड भड आता तशी पूर आलते नदीला, पाहिले असते ना, असा त्या विहिरीनं इतका उपसा व्हायला लागला. पाणीच पाणी पाणीच पाणी. मग नामदेव महाराज म्हणले, ओ ज्ञानेश्वर महाराज या म्हणले, जरा आंघोळ वगैरे करा म्हणले. मग ज्ञानेश्वर महाराजचे डोळे उघडले. अरे बापरे म्हणले, बघा म्हणले आपण योगी, आणि योगी असताना सुद्धा आपल्याला पाण्याकडे होऊन जावं लागलं. नामदेव महाराज देवाचे भक्त आहेत, आणि नामदेव महाराजांच्या भक्तीचं सामर्थ्य काय, स्वतः देवानी नामदेव महाराजांना पाणी आणून दिलं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी पुराणाचा दांडुळा घेतला, आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता योगाने देवाकडे जायचं नाही, देवाकडे भक्तीने जायचं. बघा कलियुगामध्ये, कलियुगी माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. बघा कलियुगामध्ये देवाची प्राप्ती कशाने, तर देवाच्या नामचिंतनाने. तत्तन करतो यंतो माम यतंतश नमस्त्यंतश माम भक्त्या. सतत देवाचं नाम चिंतन केल्यानेच कलियुगामध्ये काय आहे, देवाची प्राप्ती आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता आपण नाम चिंतन करायचं, देवाची प्राप्ती करून घ्यायची. ज्ञानोबा आहे म्हणतात आजपासून भक्तीच करायची, नामचिंतनच करायचं. आणि असं करत असताना ज्ञानोबा नामचिंतन करत करत लोकांनाही सांगत होते. आणि मग काही साधक मंडळी म्हणले, ओ ज्ञानोबा तुम्ही नुसतं म्हणतात नामचिंतन करायचं, नामचिंतन करायचं. नेमकं नामचिंतन तरी कोणत्या देवाचं करायचं? देवाला काय एक नाव आहे का? बहु आहे करुणावंत अनंत, हे अनेक देवाला नाव आहेत. विष्णू सहस्र नाम वाचा, पसायदान वाचा, आपलं शेवटला काय म्हणत असतो आपण, श्री अनंता मधुसूदन, अनेक देवाला नाव आहेत. नाव घ्यायचं तरी कोणतं? आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले तुम्हाला मी दोन नाव घ्यायची सांगतो. एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे कृष्ण. राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी, 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 रामकृष्ण नामे दोन्ही साजरे हृदय मंदिरे. ज्ञानोबा म्हणतात हे दोन नाव घ्यायचे, एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे कृष्ण. बघा हे दोनच नाव का निवडले त्याचं कारण सांगतो. बघा तुला तोंड मिटून राम म्हणता येते का? मन बरं तोंड असं आता राम म्हणायचं तुला. भाऊ तुम्हाला, बाबा तुम्हाला, संत आहेत ना तुम्ही गावचे, तुम्हाला तर यायला पाहिजे ना. तोंड मिटून राम म्हणा बरं. इकडं नाही मिळत. बघा तोंड मिटून राम म्हणतायत. आता तोंड उघड ठेवून म म्हणा, जमतंय का?
बाळू महाराज तुम्हाला बघा तोंड उघड ठेवून राम म्हणताय असंच का नाही तोंड उघड ठेवून राम म्हणतायत नाही आणि तोंड उघडून उलट व्हायला लागले का माझ्यावर रा बघा आता तोंड मिटून रा म्हणतायत नाही आणि तोंड उघड ठेवून म म्हणतायत नाही रा म्हटलं की सगळे पाप बघा रा म्हटलं की सगळे पाप बाहेर पडतात आणि म म्हटलं की पुन्हा त्या पापाला मध्ये एंट्री नाही मग रा म रा म्हणा ना रा 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 म्हटलं की पाप बाहेर आणि म म्हटलं की पुन्हा त्यांना एंट्री नाही मग राम हे शब्द रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकार हे साजरे आहेत प्रत्येकाने हृदय मंदिरात स्मरावीत का स्मरण करायचंय तर आपुल्या आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे प्रत्येकाला आपल्याला सोडून करून घ्यायचे आहे बघा ते गजेंद्राचं नकराचं उदाहरण आहे त्या गजेंद्राचा पाय पकडला त्या सरोवरामध्ये कुणी नकराने त्या मगरीने तर सोडवायला कोण आलं देव आले गजेंद्र धावा करत होता त्याच्या घरचे सगळे निघून गेले शेवटला एकटा उरला तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्रपाणी देवाशिवाय कुणी सोडू शकत नाही देवाचा धावा केला आणि देवानी गजेंद्राचा उद्धार केला म्हणून आपुल्या आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे की बघा संसार बंधन तोडावे की तर बंधन कोणाला तोडायचं सांगतात ज्याला बंधन हे बंधन कळलेलं आहे ज्याला बंधनातून सुटण्याची इच्छा आहे त्याला उपदेश करतात ज्ञानोबा आहे बघा विषयी पामर जिज्ञासू आणि मुक्त 4 वर्ग आहेत झालं माझं कीर्तन विषयी पामर जिज्ञासू आणि मुक्त विषयी माणसालाही करत नाहीत मुक्तालाही करत नाहीत पामरलाही करत नाहीत उपदेश करतात ते जिज्ञासूला करतात एक उदाहरण सांगतो 2च मिनिटात कीर्तन समाप्त करतो विठाला विठाला बघा पूर्वी काळी राजाचं मरण पावला एखादा तर त्याचा मुलगा लगेच गादीवर बसवायचे बरोबर आहे का नाही पण आता आहे का मुख्यमंत्री गेल्याच्या नंतर त्याचा मुलगा शक्य आहे का नाही पूर्वी काळी आणि मग राजा मरण पावल्याच्या नंतर मुलगा गादीवर बसवायचे असा एक राजा गेला त्याचा मुलगा गादीवर बसवला नवीनच त्या ठिकाणी राज्यकारभार चालू झाला प्रधानजीला त्या नवीन राजाने प्रश्न केला प्रधानजी तुम्ही काय करा आपलं राज्य मला दाखवा मी काय जास्त राज्यामध्ये आपल्या फिरलेलो नाही आपले लोक बघायचे आपली प्रजा बघायची कसं चाललंय कसं नाही मग राजाची स्वारी निघाली राजा हत्तीवर बसवले आणि स्वारी निघाली करण्याकरता पुणे शहर घेऊ बघा शिवाजीनगर स्वारगेट आणि येरवाडा ह्या मार्गाने राजाची स्वारी निघाली पुण्यामध्ये शिवाजीनगर स्वारगेट येरवाडा आणि येरवाड्यातून जात असताना त्या राजाची अचानक नजर कुठे गेली येरवाड्यामध्ये कोण असते महाराज कोण असते महाराजा आला की हो कोण असते येरवाड्यात कैदी असते ना बाबा हो महाराज नसते कोण असते कैदी गुन्हेगार अचानक त्या नवीन राजाची नजर गेली राजा म्हणला ओ प्रधान जी मेरे राज्य में इस बंदी खाने में ये लोग क्यों बंद करके रखे प्रधान जी म्हणला राजे साहेब मला मी थोडी जमते आहे हिंदी बघा लोक म्हणले ते प्रधान जी म्हणले राजे साहेब हे का सामान्य लोक नाहीत हे अतिरेकी ह्यांनी काय केले लोकांना मारामाऱ्या केल्यात मर्डर केलेत म्हणून यामध्ये टाकलेत आता काय त्यांना बाहेर घेऊ नका आणि घेऊच नका विठाला ते जर बाहेर आले तर पुन्हा लोकांना त्रास देतील त्यांना काय बाहेर काढायचं नाही परंतु तो नवीन राजा तो म्हणला असं जमणार नाही म्हणला त्यांना बाहेर काढावं लागलं महाराज पण प्रधानजी हुशार होता बरं बघा मंत्र्यापेक्षा पिये कसे असते कसे असते कॅटलीपेक्षा आपल्या चहापेक्षा कॅटली कशी असती
गरम असते म्हणा ना, ते चहा तरी पोळत नाही हातावर घेतला, पण ती गॅटली चटका आणती. तसं प्रधानजी चतुर होता. प्रधानजी चतुरच असले पाहिजे. हे कळण्याकरता उदाहरण सांगू. बघा प्रधानजी किती चतुर आहेत. एकदा काय झालं, बिरबल आणि बादशाह या दोघांमध्ये संवाद चालू होता.